सामना 2 षटकांचा याच्याकडे लक्ष असू द्या. 2 ओव्हर मॅच. चला अमित पाटील तरा या सामन्यातून रजा घेत असताना धन्यवाद. आपण आलात या स्पर्धेमध्ये, आपण आपला अमूल्य आवाज दिला. अमित पाटील धन्यवाद या स्पर्धेच्या माध्यमातून. चला मेगा फायनल पाहतोय. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतंय अध्यक्ष चषकाची स्पर्धा. 8 दिवस इथे मात्र क्रिकेटची जत्रा होते, क्रिकेटचा सप्ताह रंगत होता. अध्यक्ष चषक आमचे समीरदादा पाटील रायगड 40+ मास्टर्स क्रिकेट असोसिएशन यांच्या मान्यतेने श्री समीरदादा पाटील अध्यक्ष पनवेल तालुका 40+ मास्टर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चषक 2026 तर आपल्याला जरूर अनुभवायला मिळालं होतं. 8 दिवसीय स्पर्धा, त्यामध्ये 40+ चे 2 दिवस आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 दिवस रेग्युलर संघ केले, त्यामध्ये 2 दिवस 40+ आपल्याला जरूर पाहायला मिळालं. एकूण 8 दिवसाची स्पर्धा, त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय फायनलची लढत. एका बाजूला असणारे नावडे संघ, एका बाजूला असणारे मोठा खांदा संघ. 2 संघांमध्ये फाईट बॅटल रंगत जरूर पाहायला मिळेल. चला सामन्याला सुरुवात होईल. फायनलची लढत. पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार आपल्याला पाहायला मिळेल. हरेशला पाहतोय. हरेश भगत वर पहिल्याच बॉलवर आक्रमण आणि आक्रमण, चौकार. गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहे. बाईच्या स्वरूपात एक धाव मिळेल आणि एकेरी धावेने संघ जाऊन पोहोचेल आपल्याला पाहायला मिळतोय. तो म्हणजे 5. 2 षटकांची लढत. 5 धावा धावफलकावर लागलेत. हा बॉल तिथे मात्र जरूर पाहायला मिळतोय. हरेश भगत फलंदाज बाद होईल तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. या बॉलवर 2 धावा मिळतील. या 2 धावांच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल. तो म्हणजे एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 7. 7 रन 7 धावा धावफलकावर.
फायनलची लढत आहे. एका बाजूला मोठा कांदा, एका बाजूला आपण पाहतोय नावडे. एक संघ काल क्वालिफाय झाला होता, एक संघ आज सर्व संघांवर मात देऊन पंच इशारा करतील. अबॉल असणारे वाईट. अतिरिक्त धाबेची 8 धाबा धावफलकावर लागतील. 8 रन्स ऑन बोर्ड. अध्यक्ष चषकाची स्पर्धा 8 दिवस रंगली. 6 दिवस रेग्युलर सामने केले होते, त्यानंतर 2 दिवस 40+. हाई बॉल तिथे मात्र क्रॅकिंग शॉट. 1 बाउन्स. एका टप्पाने बॉल जाईल चौकार. या चौकारच्या मदतीने संघ धावून पोहोचेल 12. 12 रन्स ऑन बोर्ड. 12 धावा धावफलकावर. शेवटचा बॉल दाखल बाकी आहे. लास्ट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. लास्ट बॉल. पहिल्या षटकातील गोलंदाज तयार असणारे हाई बॉल तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल हरेश भगतच्या नावावर सफलता. 1 मोर. अजून एक धक्का लागत असताना तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल शेवटच्या बॉलवर तिथे मात्र विकेट मिळालाय. नवीन फलंदाज आपण पाहू मैदानात. नितीन कोहली. गोलंदाजी ट्रॅकर गोलंदाज विलीनला आपण पाहू. दुसऱ्या षटकाची जबाबदारी विलीनवर दिली जाईल. 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. नितीन कोहली त्याच्या सोबतीला आपण फलंदाज पाहतोय. अजयला जरूर पाहतोय. अजय कोहली आपण जरूर पाहतोय. चला स्पीड अप करा. रंगतदार मॅच पाहायला मिळते. मेगा फायनलची मॅच 2 संघांमध्ये. हा बॉल तिथे मात्र जरूर पाहायला मिळते. अजून एक धक्का. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक फलंदाज बाद. अजयला परतावं लागेल. नवीन फलंदाज अभिमन्यूला आपण पाहू. कमालीची गोलंदाजी सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळते. धाकटा मोठा कांदा टीम कडून पाहायला मिळते. गोलंदाज तयार आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर विलीनला आपण पाहू. पहिल्या बॉलवर सफलता मिळाली. पुन्हा एकदा सज्ज असणारे गोलंदाज. हाई बॉल तिथे मात्र जरूर आपल्याला पाहायला मिळेल. खाली एरिया तिथे मात्र निवडला होता. तत्पुरती या बॉलवर आपल्याला दावा कंप्लीट होताना पाहायला मिळतील. त्या 2 आणि या 2 धावींच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल धावफलकावर 14. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 14 धावा धावफलकावर आपल्याला जरूर पाहायला मिळतील. गोलंदाज सज्ज आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला जरूर पाहायला मिळते. गोलंदाज विलीन. तिसरा बॉल तिथे मात्र लेग साइडला भिरकवलाय. क्षेत्ररक्षक आहेत. फिल्डर लावलाय तिथे.
चांगल्या मिरिटने गोलंदाजी करत असताना तेवढीच चांगली गेम प्लॅनिंग पाहायला मिळते. याही बॉलवर 2 धावा. या 2 धाव्यांच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 16. गोलंदाज तयार आहे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. हा बॉल आपण तिथे पाहतोय जरूर. चांगली गोलंदाजी, चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करत असताना 4 बॉलचा खेळ समाप्त. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 16. 2 षटकांची लढत आहे. 16 धावा धावफलकावर लागलेत. किती धावांचं टार्गेट ठेवलं जाईल टीम नावडे करून आपल्या इथे मात्र जरूर पाहायला मिळेल. एका बाजूला नावडे, एका बाजूला मोठा खांदा, अशी 2 संघांमध्ये लढत, फाईट, बॅटल रंगताना पाहायला मिळते. हा हे बॉल तिथे मात्र जरूर पाहायला मिळते. फटका चांगला आहे आणि या बॉलवर पंचांचा इशारा. 4 धाव्यांसाठी चौकार आणि 4 धाव्यांच्या बळाने संघ जाऊन पोहोचेल तर म्हणजे एकूण 20 धावा धावफलकावर लागतील. 20 रन्स ऑन बोर्ड. 5 बॉलचा खेळ समाप्त. शेवटचा बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळेल. लास्ट बॉल, टार्गेट सेट बॉल आहे. पुन्हा एकदा गोलंदाज असणार तयार. शेवटचा बॉल, लास्ट बॉल. धावसंख्या 20 आपल्याला पाहायला मिळते. फायनलची लढत, किती धावांचे टार्गेट ठेवलं जाईल ते मात्र जरूर पाहायला मिळेल. अध्यक्ष चषकाची ही स्पर्धा, त्यामध्ये फायनलची लढत, त्यामध्ये शेवटचा बॉल बाकी आहे. आपल्याला जरूर पाहायला मिळेल 20 धावा. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या. या षटकामध्ये 8 धावा आलेत. टोटल 20. हाय बॉल तिथे मात्र जरूर पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक आहेत. या बॉलवर जरूर आपल्याला पाहायला मिळत 2 धावा कंप्लीट आणि या 2 धाव्यांच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 22-23 धाव्यांचं असणारे टार्गेट. येणारे 12 बॉल आणि गरज असणारे ती 23 धाव्यांची. चला 23 धाव्यांची गरज आहे. येणारे 12 बॉल 23 ची गरज. चला आपले 2 फलंदाज लगेच आपण मैदानात पाठवा. चला लगेच आपले फलंदाज पाठवा मैदानात.
फिल्डिंग लावून घ्या तिथे मात्र टीम नावडे याच्याकडे लक्ष असू द्या. सलामीची जोडी रवाना झाली. मैदानात आपल्याला पाहायला मिळेल दोन फलंदाज आपण पाहतोय. विलिंद आणि त्याच्या सोबतीला आपण पाहतोय मंगेशला पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहू आपण उमेश खानावकर. पहिल्या षटकातले 2 षटकांची लढत, 23 धावांचं लक्ष. कोण जिंकेल कोण रेल? एका बाजूला मोठा कांदा, एका बाजूला आपण पाहतोय तो म्हणजे नावडे संघ. कोण होणार चॅम्पियन? या स्पर्धेमधील अध्यक्ष चषकाची ही स्पर्धा. समीर दादांनी अफाट सारी मेहनत, त्यानंतर आमचे सर्व आयोजक मंडळी त्यांच्या माध्यमातून ही अफाट सारी मेहनत, त्या मेहनतीचं फल आज मात्र आपल्याला भेटेल, जरूर पाहायला मिळेल. पुन्हा एक दसणार तयार. पहिला बॉल, पहिलाच बॉल, आफ्टर ड्राईव्ह, स्ट्रेट ड्राईव्ह. तिथे मात्र चुकी घडली. एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, 2 कंप्लीट आहे, तिसरीचा प्रयत्न, 3 आणि या बॉलवर 3 कंप्लीट. पहिल्याच बॉलवर 3 धावा आल्यात. येणारे 11 बॉल आणि गरज असणारी ती 20 धाव्यांची. 11 बॉल 20 समीकरण आपण जरूर पाहतोय. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज आहे. हा बॉल तडाखा. फायनलच्या मॅच मध्ये आलाय षटकार. षटकाराच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल तो म्हणजे आपल्याला जो एकूण पाहायला मिळेल 9 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा बॉल तिथे मात्र उंचवर गेलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक धावत होते. तिथे मात्र 2 धावा कंप्लीट केले जातील. या 2 धाव्यांच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 11 या धावसंख्येवर. 11 रन्स ऑन बोर्ड. 11 धावा फलकावर. अजूनही 12 धाव्यांची गरज आहे. 11 धावा फलकावर लागतील. 3 बॉलचा खेळ समाप्त. अजूनही 9 बॉल 12 ची गरज. गोलंदाज तयार आहे पुन्हा एकदा. ही बॉल तिथे मात्र पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. चेक केले जाईल, लगेच डिसिजन येईल.
तर ऑन फील्ड डिसिजन असणार आहे. इथं कव्हर झाला नाही, कव्हर झाले परंतु नीट दिसत नाही, कीपर मध्ये आहे तिथे मात्र ऑन स्क्रीन डिसिजन. या बॉलवर 2 धावा मिळतील. 2 धाव्यांच्या मदतीने संघ धावून पोहोचेल. एकूण धावफलक आपल्याला पाहायला मिळेल तो 13 धावा धावफलकावर. गोलंदाज तयार आहे पुन्हा एकदा. आई बॉल तिथे मात्र भिरकावून जरूर काढलाय. क्षेत्ररक्षक असणारे तिथे उचलतील, फेकतील जोपर्यंत त्या बॉलवर एक धाव कंप्लीट होईल. या एकेरीच्या मदतीने संघ धावून पोहोचेल 14 या धावसंख्येवर. 2 षटकांचा सामना. येणारी 7 बॉल 9 ची गरज आहे. शेवटचा बॉल आहे षटकातील. गोलंदाज तयार. हाई बॉल तिथे मात्र आपण जरूर पाहतोय गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता परंतु त्या बॉलवर एक सिंगल मिळेल. येणारे 6 बॉल 8 ची गरज. येणारे 6 बॉल 8 ची गरज असणार आहे. सहा बॉल 8 ची गरज. गोलंदाज तयार. हा बॉल तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळते चांगली फिल्डिंग. येणारी 5 बॉल 7 ची गरज. 5 बॉल 7 चं समीकरण आपण जरूर पाहतोय. गोलंदाज तयार आहे पुन्हा एकदा. गोलंदाजी ट्रॅकवर नितीन कोहलीला आपण पाहतोय. 5 बॉल 7 चं समीकरण आहे. कोण जिंकेल कोण हरेल इथे मात्र जरूर पाहायला मिळेल. चांगली लढत, चांगलं बॅटल 2 संघांमध्ये रंगतंय. गोलंदाज तयार आहे. 5 बॉल 7 अत्ताटरीची लढत आपल्याला जरूर पाहायला मिळते. 5 बॉल 7 ची गरज होती तिथे मात्र फटका जरूर केलाय क्षेत्ररक्षक असणारे आणि याही बॉलवर सिंगल. येणारे 4 बॉल 6 ची गरज. 4 बॉल 6 चं समीकरण आपण जरूर पाहतोय. रफ अँड टफ सामना, फायनलची लढत कशी असावी तर अशी इथे मात्र जरूर पाहायला मिळते. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. 4 बॉल 6. 4 बॉल 6 चं समीकरण. तिथे मात्र क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली आहे. त्या चुकीचा तिथे मात्र मोबदला मिळेल आणि या बॉलवर 2 धावा मिळतील. 3 बॉल 4 ची गरज आहे. 3 बॉल 4. सामना हळूहळू क्लोज चाललाय, जवळ चाललाय. रोमांचकता वाढतीये. कोण होणार चॅम्पियन, कोण होणार रनर अप इथे मात्र जरूर पाहायला मिळेल. गोलंदाज तयार आहे पुन्हा एकदा. 3 बॉल 4 ची गरज. फुल अर्लेनचा बॉल होता तिथे मात्र या बॉलवर आपल्याला पाहायला मिळते एक सिंगल कंप्लीट. येणारे 2 बॉल 3 ची गरज. 2 बॉल 3. हा बॉल महत्वपूर्ण असणारे जरूर. 2 बॉल 3 कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आपण जरूर पाहतोय. 6 मध्ये आपण पाहिली तर 8 ची गरज होती. त्यानंतर सामना आलाय 2 बॉल 3 ची गरज आहे. 2 बॉल 3 ची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज नितीन कोहली तयार आहे. 2 बॉल 3.
2 बॉल 3चा फटका उंचवर गेला क्षेत्ररक्षक बॉल खाली चुकी घडली सिंगल कंप्लीट दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट आता मात्र 1 बॉल 1 ची गरज कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आपल्याला जरूर पाहायला मिळेल 1 बॉल 1 कोण होणार चॅम्पियन जोरदार टाळ्या या बॉलसाठी 1 बॉल 1 ची गरज मोठा खांदा की नावडे येणारा 1 बॉल सांगून जाईल सामन्याचं दृश्य चित्र इथे मात्र कोण जिंकेल कोण हरेल 1 बॉल 1 ची गरज फायनलचा सामना 23 धावांचा पाठला करायचा होता सामना आला 1 बॉल 1 6 मध्ये 8 ची गरज होती सामना जपून ठेवला बचून ठेवला नितीन कोहलीने आणि तिथे मात्र आपण पाहतोय 1 बॉल 1 फायनलचा सामना आहे कसा असावा याचं इथे मात्र प्रात्यक्षिक उदाहरण पाहायला मिळते 1 बॉल 1 बिग मॅच बिग शो अध्यक्ष चषक 2026 मध्ये कोण वर्चस्व दाखवणार इथे मात्र जरूर पाहायला मिळेल गोलंदाज तयार आहे 1 बॉल 1 ची गरज गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज आहे 1 बॉल 1 ची गरज तिथे मात्र सामना जिंकलाय टीम मोठा खानदाने